कसे आहात आपण सर्व? मला फोन आला म्हणून मी गाडी आत्ता साईडला घेतली आणि फोनवर बोलत होतो. तर फोनवर बोलताना ना माझं, आता मी जिथं थांबलोय ना तिथं ब्रिज आहे एक. तर त्या ब्रिजकडे बघत मी फोनवर बोलत होतो. तुम्हाला दाखवतो मी तो कुठला ब्रिज आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तो ब्रिज कुठला आहे. तर फोनवर बोलताना ना त्या ब्रिज कडे बघताना माझ्या डोक्यात विचार आले, हा जो ब्रिज बांधलाय ना, पहिला ब्रिज दाखवतो तुम्हाला. ब्रिज बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कुठला ब्रिज आहे तो. 2 मिनिट. हा बघा, हा ब्रिज. आणि हा बघा, त्या या ब्रिजच्या वरती मेट्रोचा पण ब्रिज झालेला आहे. म्हणजे खालून फ्लायओव्हर आहे, गाड्या जातील, आणि वरतून मेट्रोचा ब्रिज आहे. तर मेट्रोचं पण काम पूर्ण झालेलं आहे. 90-95% पूर्ण काम आहे. तर फोनवर बोलताना माझं जरा डोक्यात विचार आला, हा जो ब्रिज झालाय ना, हा ब्रिज, याच्या आधी इथं ब्रिज होता, तो पाडून परत हा ब्रिज तयार केलेला आहे, मग मेट्रोचा वरती. तर फक्त डोक्यात हा विचार आला की याच्या आधीचा जो ब्रिज पाडला असेल त्याच्यासाठी किती पैसा लागला असेल, किती वेळ गेला असेल, तो बनवताना किती लोकांना त्रास झाला असेल, वाहतुकीला किती अडथळा आला असेल, आणि त्याच्यानंतर तो पाडून मग परत हा ब्रिज, ह्या ब्रिजला लागणारा पैसा वेगळा, याच्यासाठी लोकांना झालेला त्रास तो वेगळा, वाहतुकीचा प्रश्न. आणि ब्रिज काय महिना 2 महिन्यात होत नाही, 2-2, 3-3, 4-4 वर्ष लागतात. मग तो वेळ, तो पैसा, तो लोकांना होणारा त्रास. ते सहज म्हणलं तुमच्या सर्वांशी पण बोलावं की जे पण कोणी लोक हा ब्रिज बनवण्याच्या संदर्भात संबंधित असतील, मग ते आर्किटेक्ट असो, इंजिनियर्स असो, प्रशासन, सरकार, जो कोणी, व्हॉट एव्हर, सर्वांनी फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावी की कुठलीही गोष्ट करताना इथून पुढे 100 वर्षाचा विचार करून करा. आता हा ब्रिज पाडला गेला कारण की तो चुकीचं डायरेक्शन होतं का काय होतं माहिती नाही, आणि त्याच्यावर मेट्रो बनवायची होती, त्याच्यामुळे तो पाडला गेला. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, इथून पुढे जे पण करसाल 100 वर्षाचा प्लॅन लक्षात घेऊन करावे, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही, पैशाचा हे होणार नाही, नुकसान होणार नाही. म्हणून म्हणलं तुमच्याशी पण बोलावं, जरा शेअर करावं या गोष्टी. काय नाही, सहज थांबलो म्हणून बोललो, आणि ते बघताना माझ्या डोक्यात आलं. मला कमेंट करून सांगा कुठला ब्रिज येतो आणि शेअर करा. आणि पुण्यात असे अजून भरपूर ब्रिज आहेत, असं पण नाही की ते चुकीच्या डायरेक्शननी बांधले गेलेले, आता तेही पाडणार आहेत असं समजतंय. तर बघा, तुम्ही विचार करा, किती पैसे, लोकांना त्रास, वेळ लोकांचा जाणार, 3-4 वर्ष ते वाहतुकीचा प्रश्न. त्यामुळेच म्हटलं कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पुढचे 100 वर्षाचा प्लॅन तयार करून करा. बाय.